मित्रहो, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांना उद्देशून झुरळ म्हटलेलं होतं. 15 मे रोजी एका न्यायालयीन सुनावणी दरम्यान आपले सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील काही बेरोजगार तरुण सोशल मीडिया आणि माहितीचा अधिकार कार्यकर्ते बनण्याकडे वळत असल्याबाबत चिंता व्यक्त करताना त्यांनी टिप्पणी केली होती की असे तरुण झुरळाप्रमाणे समाजामध्ये परजीवी बनत आहेत. या वक्तव्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती आणि वाद सुद्धा निर्माण झालेला होता. नंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी यावर स्पष्टीकरणही दिलं की त्यांच्या वक्तव्याचा रोख बेरोजगार तरुणाकडे नसून बोगस पदव्या घेऊन अशा कारवायांमध्ये गुंतलेल्या लोकांवर होता. पण तरी सुद्धा देशातील तरुण सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावर प्रचंड नाराज झालेला आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्तानं या तरुणाईची शक्ती एकवटताना दिसत आहे. या न्यायाधीशाच्या झुरळ या शब्दावरून ही डिजिटल पार्टी आता उदयाला येताना आपण पाहतो आहोत. आणि मग या तरुणाईची जी शक्ती एकवटलेली आहे त्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष आता वेधलं गेलेलं आहे. देशभरातून प्रचंड समर्थन या डिजिटल पार्टीला मिळूही लागलेलं आहे. इकडं आपल्या देशात या झुरळाचे पडसाद उमटत असताना साता समुद्रा पलीकडे सुद्धा हा विषय गाजू लागलेला आहे. आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या लंडन मधील एका कार्यक्रमामध्ये या झुरळ प्रकरणावरून बराच गदारोळ झाला. युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या बर्कबेक इथं बुधवारी 4 जून रोजी सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायदा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं. यावेळी झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थितांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या झुरळाच्या टिप्पणीवर प्रश्न विचारला. सूर्यकांत यांना भारतातील लोकशाहीची स्थिती आणि विरोधाप्रती वाढत्या शत्रुत्वाच्या भावनेवर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथंच गोंधळाची ठिणगी पडली. या गोंधळाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोच, पण यावेळी नेमकं काय झालं ते थोडक्यात आधी सांगतो. भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कायदेशीर अभ्यासकांकडून आम्हाला ऐकायला असं मिळतंय की भारतातल्या वाढत्या विरोधाच्या गळचेपीबद्दल मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. ही शत्रुत्वाची भावना काही अंशी सरन्यायाधीशांच्या भाषणातही प्रतिबिंबित होताना दिसत आहे. त्याची खूप चर्चा झाली आहे असं विचारलं गेलं. दुसऱ्या एकानं सरन्यायाधीशांना 15 मे रोजी न्यायालयात केलेल्या झुरळासंबंधीच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न झाला, ज्यावरून भारतामध्ये मोठा वाद निर्माण झालेला होता. यावेळी संयोजकांनी हस्तक्षेप करीत हे प्रश्न स्वीकारायला नकार दिला. मी पूर्ण आदरानं सांगू इच्छितो की हा प्रश्न मी घेऊ शकणार नाही, कारण आजच्या कार्यक्रमाचा विषय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायदा हा आहे असं संयोजकानं स्पष्ट केलं. या सगळ्या गोंधळाची जी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ना ती आधी बघा. Some very important points, I think, about the Indian track record of protecting democracy in the context of AI. We now hear from a number of legal observers within the country as well as internationally that there's a great deal of concern about growing hostility to dissent within India. And it does seem that this hostility is somewhat reflected in His Lordship's recent, very well publicized. With all due respect, I'm so sorry, I would not be able to take up that question since the topic is concerning artificial intelligence and international law. Yes, so sorry. I think when the respected speaker has I'm extremely sorry. I'm extremely sorry. And journalists and we'll have to cut it off. Information. The biggest country on earth. Give us some respect, please. Sir, treat your life. No, please. Please. Let's just call an end to this, can we? सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कार्यक्रमाच्या स्थळावरील व्हिडिओमध्ये तिथलं वातावरण
बरंचसं तणावपूर्ण असल्याचं दिसतंय. चर्चा सुरू असताना काही उपस्थितांनी जागेवर उभं राहून घोषणाबाजी किंवा मग हातवारी करण्यास सुरुवात केली. एका क्लिपमध्ये आयोजक प्रेक्षकांना शांत राहण्याचं आणि सुव्यवस्थेचा राखण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. कृपया सर्वांनी शांत राहा आणि हे थांबवा असं एक आयोजक म्हणताना ऐकू येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून उपस्थितांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि तिथल्या वादाची चर्चा मात्र आता लंडनमध्येही आणि भारतामध्येही रंगू लागलेली आहे. सरन्यायाधीशांच्या समोर घडलेल्या या संपूर्ण प्रकारावर लंडन मधील हिंदुस्थानी दूतावासानं अधिकृत पत्रक काढून संताप व्यक्त केलेला आहे. लोकशाहीमध्ये मतभेद असणं स्वाभाविक आहे, पण ते सुसंस्कृत आणि आदरयुक्त पद्धतीनं मांडले पाहिजेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर असं अशोभनीय वर्तन करणं अजिबात स्वीकारार्ह नाही, अशा कडक शब्दामध्ये दूतावासानं सुनावलं आहे. काही असो, भारतातलं झुरळ भारतात गाजतच आहे, पण आता ते 7 समुद्रापलीकडे सुद्धा पोहोचलं आहे हे मात्र नक्की. काय म्हणाल काय मित्रांनो तुम्ही? तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.